हिलना मत। चुप। मैं क्या करते हो? ये बोलो तुम अंदर कैसे आए? अहो मी हजामत करतो. हे पंडितांची मालिश केली. विचारा की त्यासनी. विचारा विचारा. अहो पंडित सांगा ना यांना. अहो पंडित यांना जबाब द्या ना. अहो झोपले काय? अरे देवा. अहो तुम्ही असे झोपले तर हे मला कायमची झोपवतील. अहो पंडित उठा ना. अहो पंडित उठा ना. लांडगा क्या लांडगा? पंडित झोप लागली, एक डुलकी काढली. शिवा, तुझा हात खूप चांगला आहे रे. वाडवडिलांची देणगी. इसे पहचानते हो? हो. हा आपल्या छावणीतच हजामत करतो. अच्छा, चल. राजा तू पुरुष दिसतोय ना? बांधल इकडे या. जी राजा. ते बघा. काय राजा? धुराचा लोट वर आकाशात जाणारा. त्याचं काय राजा? या धुराचं काही म्हणणं तर नसेल ना? कसलं म्हणणं? अहो कुणीतरी पेटवून दिला असेल भात्यानं चागाच होता, त्यामुळे धूर झाला असेल. बरोबर आहे बांधल, पण धूर करणार कोण? अहो कोण म्हणजे एखादा शेतकरी. राजा आता आगोटीचे दिवस सुरू होत्या तेव्हा शेतकरी आपल्या शेतात जगाळ चोता जाळून टाकत असे. पण ते करायला शेतात शेतकरी आणि गावात गावकरी राहिलाय का? या सिद्धी जोहरच्या भीतीनं माणसं गाव सोडून परागंदा झाली, हपकून निघून गेली. ती शेतात कशी येतील? आणि शेतात पेरा केला तरी शेतात किती, खळ्यात किती, घरात किती? नाही बांधल, शेतकरी आता शेतात यायचं धाडस करणार नाही. खराय राज. हे काहीतरी वेगळंच आहे. याचा उलगडा झालाच पाहिजे. राजा, शिवा, काय झालं? कुठे आहे आपला माणूस? त्याचा लय शोध घेतला पण नाही लागला त्याचा ठाव ठिकाणा. नाही लागला? हा, पण राजगडाहून त्याने आणलेला निरोप घेऊन आलोय. निरोप? होय, हे बघा, हे हाती लागले. बघू. शाबास शिवा, शाबास. गोठ्यात वासरू, शेतात गाय, गोठ्याच्या दारात वाघ, शेताजवळ लांडगा, पण गुराखी येईल. वासरू, गाय, वाघ, लांडगा, गुराखी. काय असेल याचा अर्थ? अहो तू सिद्धी वाचून वाचून दमला. भाऊसाहेबांनी आपल्याला निरोप पाठवलाय खरा, पण अर्थाचा उलगडा झाला पाहिजे. स्वाहा. नाईक, नाईक, गेला असेल का निरोप राजा पतूर? पोचला असेल म्हणजे जायला पाहिजे आता पतूर. का नाही म्हणजे एक दोन या जाऊन आलो बघून, पण येडा लय कडे कोठ असणारच. पण आपला माणूस येडा भेदून पोचला असेल ना? पोचायलाच पाहिजे. त्याच्यावर तर सगळी भिजतय. शिवा काशीत आतमध्ये छावणीत वावरतोय. त्याच्यापर्यंत निरोप पोचवायचा प्रयत्न करल असतो. कोड सुटतच नाहीये. काय एकाही ग्रंथामध्ये याचा अर्थ सापडत नाहीये. आज आपलाच ग्रंथ आटपणार वाटतं. पण गाय वासराला ठेवून शेतात गेलीच कशाला? आणि तो गुराखी येऊन काय करणार? मी तर या ग्रंथातून सगळ्यांचा अभ्यास केलाय. वाघाचं वागणं, त्याच्या सवयी, पडेल कधीतरी उपयोगी. सगळं येतंय पण उत्तर येत नाहीये.
ओ पंडित चलो. आता काय धडगत नाही बाबा. बोलो. नीचे नहीं ऊपर देखो, ऊपर मेरी तरफ. इसका मतलब उस कागज पर जो भी लिखा है उसका मतलब नहीं जान पाए हो तुम. हम पूरी कोशिश कर रहे हैं हुजूर. अरे एवढ्या वेळ कोशिश असते का? लवकर पता चालला तर याचा काहीतरी फायदा. गुस्ताखी माफ होतो, पण आम्ही सगळे ग्रंथ पालथे घातले. असं कोडं असूच शकत नाही. तुम्हें समझ नहीं आ रहा है ये कहो. तुम्हारा इल्म सिर्फ किताबों में है, जिंदगी की अक्ल नहीं है तुम में. पंडित ही हो ना तुम. जी हुजूर, हम खानदानी ज्ञानी पंडित हैं. ज्ञानी और तुम. राजगढ़ से एक औरत खत लिखती है और उसका मतलब क्या है ये नहीं समझ में आ रहा है और खुद को ज्ञानी कहते हो. हम तुम्हें जो बादाम पिस्ते खिलाते हैं, हर महीने तनख्वाह देते हैं, पाल पोस रहे हैं, उससे तुम्हारे दिमाग पर ताला पड़ा हुआ है. तुम जैसे बेवकूफों को कुछ जालिम नुस्खा खिलाना पड़ेगा. सोयराबाई, अहो साहेब, एक विचारू? विचारा. अहो साहेब, आपण पाठवलेला निरोप राजेंपर्यंत पोहोचला असेल ना हो? असणारा. बहिर्जी हार मानणारी नाहीत. हे झालंच, पण वेढा अधिक घट्ट केलाय असं कानावर आलं. हा वेढा पार करून बहिर्जींना निरोप पोचवणं जमेल ना? जमिनीवरच्या वाटा बंद झाल्या की माणसाला आभाळच हवाला देतं, वाट दाखवतं. म्हणजे वेढा माणसाला घालता येतो सोयराबाई, हवेला, धुराला नाही. गोठ्यात वासरू, शेतात गाय, गोठ्याच्या दारात वाघ, शेताजवळ लांडगा, पण गुराखी येईल. गुराखी येईल. बांधल गुराखी आला. गुराखी आलाय? कशावरून राज? आकाशातल्या पांढऱ्या धुरावर. त्या पांढऱ्या धुरावरून? बांधल ही पंचमहाभूतांची भाषा आहे. आता आम्हाला एकेका गोष्टीचा अर्थ लागतोय. ओम भट स्वाहा. एक विचारू का? नाही म्हणजे तुम्ही म्हणता तसं महाराजांना कळलं बी असेल की आपण दूर केलाय, पण त्यांना कसं समजणार की नेमकाच आपण केलाय त्यो? कळणार तेच नाही. पर कसं? इशारात आहे ती. गनिमी काव्यातला एक प्रकार. राजन साहेबांच्या तालमीत जे कोण शिकलेत त्यांच्या लगेच ध्यानात येत. राजांच्या येणारच. गडावरच्या कोणाचं लक्ष बी नाही गेलं म्हणजे? असं नाही बाईच. राज आहेत ते. वाटतं आदिलशाहीकडे बघतात, पण त्यांचं लक्ष मोगलाईकडे असते. चौफेर नजर असते राजांची. ओम भट स्वाहा. गोठ्यात वासरू, शेतात गाय, गोठ्याच्या दाराशी वाघ, लांडगा आणि धूर करून वाट बघणारा गुराखी. राजहब, कुठं लागतोय धरबंद? लागतोय. लागला बांधल, धरबंद लागला. उकल झाली. उकल झाली? बहिर्जी. बहिर्जी? होय, बहिर्जीच. हा पांढरा धूर म्हणजे बहिर्जी आसपास असल्याची खूण आहे.
आऊसाहेबांनी शिताफीनं निरोप पाठवला आणि निरोपाच्या मागोमाग गुराखी सुद्धा पाठवला. आहो आलं बघा ध्यानात. आता गोठ्यातलं वासरू निश्चिंत, शेतातली गाय सुद्धा निश्चिंत. हा वाघ कोण आणि लांडगा कोण? अहो तेच तर कळणार झालंय राज. बरोबर आहे बांधव. कारण बहिर्जी वेढ्याच्या आसपास आले तरी वेढ्यात येऊ शकणार नाही. आपला माणूस वेढ्याच्या बाहेर जाऊन विचारू शकणार नाही. वेढ्याच्या बाहेर असलेल्या बहिर्जींपर्यंत वेढ्यातून निरोप पोचवायचा कसा? हो पण राज त्यांना विचारायचं कसं? एकच पर्याय, घुंगूर काठी. खुफिया पैगाम कुछ समझ में नहीं आ रहा है, मगर फाजल ये पैगाम ही हमारे लिए खतरा बन सकता है. खतरा? हाँ हाँ खतरा. जीजाबाई का दिमाग अजब गजब का है. एकदम बरोबर बोलात तुम्ही. काहीतरी गुप्त संदेश असणार त्या 4 ओळींमध्ये. और इस कागज को पढ़कर सिवा क्या करने वाला है? लेकिन हुजूर, ऐसे कितने भी पैगाम आने जाने से हमें क्या फर्क पड़ेगा? अब तो सिवा के पास गोला बारूद भी बहुत कम हो गया होगा और नीचे आने की हिम्मत वो नहीं करेगा. वो हमारा क्या बिगाड़ लेगा? बहुत कुछ बिगाड़ सकता है. अगर सिवा को बाहर की जानकारी मिलती रही तो अपनी नई चालें चल सकता है. उसे जितना कम पता चले उतना अच्छा है. एकदम बरोबर बोललात बघा. हा पण त्यासाठी आपल्याला गस्त वाढवायला लागणार. दुरुस्त. अपनी चौकियां बढ़ाओ, गश्त बढ़ाओ. कोई नया अजनबी दिखाई दे तो तलाशी लो उसकी, पूछताछ करो. किसी पर भी भरोसा मत करो. आसपास के गांव में भी पूछताछ करते रहो. और ये जिम्मा आपका है बाजी. जी हुजूर. मुझे आफत की आहट सुनाई दे रही है. डर डर पैदा करो. अपने सिपाहियों के अंदर, सिवा के अंदर डर पैदा करो. यह डर ही हमें जंग में फतेह का रास्ता दिखाएगा. वक्त, रफ्तार और जोहर को कोई नहीं रोक सकता. शिवा ही घुंगूर काठी, ही बोलकी काठी आहे. बोलकी काठी? तिला जीभ आहे, वाचा आहे आणि तिची भाषा बहिर्जींना अवगत आहे. काय सांगतायसा? अरे हो बाबा, खरंच. थांब. याचा अर्थ ठाऊक आहे का? नाही. याचा अर्थ कसरत, पीच. आणि याला काय म्हणतात राज? याचा अर्थ निवांत, चिंता नाही. आणि हे याचा अर्थ नाही, नको. याचा अर्थ घोडेस्वारी, फौज येतीया. आणि याचा अर्थ मारामारी, लढाई. आता काठी 5 वेळा आपटली आणि घुंगरांचा आवाज केला म्हणजे आदिलशाह. आदिलशाह? 3 वेळा घुंगरांचा आवाज केला म्हणजे मोगल. मुघल? जर प्रश्न विचारायचा असेल तर काठी हवेत फिरवून घुंगरांचा आवाज करायचा. जी. बहिर्जींना प्रश्न लगेच समजेल. आलं ध्यानात? थोडं थोडं आलं ध्यानात, पण सराव करावा लागेल. बाजी प्रभू आणि बांदल तुला काठीची भाषा शिकवतील. जी राजा.
नीट शिकून घे. जी. काठी लपवायची म्हणजे लपायचं. हे म्हणजे वेडा आणि हे म्हणजे वेडा फोडला. काय मालिश करायची का? नहीं, जरूरत नहीं है. जाओ यहाँ से. हा. काय बरं आहे का? बरं आहे ना? ले पाय दुखायला लागले. जरा वाईट बसू का इथं? जाओ जाओ निकलो यहाँ से. हा तिथं बसता. चलो निकलो. ओम फट स्वाहा. शिवा काशीद. शिवा काशीद. शिवाकाशीत. घुंगराच्या आवाजानं असं वाटतंय त्याला काहीतरी महत्वाचं सांगावं द्यायचं. बरं काय म्हणतोय तू? लांडगा. लांडगा. लांडगा कोण? तुमच्या लक्षात आलाय का अर्थ? वय सोपा आहे. राजांना वासरू आणि गोट्यातला वाघ. गोट्यातला वाघ म्हणजे कर्नूलचा वाघ सिद्धी आणि राजांना वासरू म्हणजे गरीब रयत मावळे आणि तो येऊन बसलाय. हे राजांना कळणार. होय, पण राजांना हे नाही कळणार का तो लांडगा कोण आहे. बरोबर आहे. शिवाच्या घुंगराचा आवाज बी हेच विचारतोय, लांडगा कोण आहे. मग करायचं काय? जायचं यायचं वाटा बी बंद झाल्या आहेत. महादेवा, जेव्हा जमिनीवरच्या वाटा बंद होत्यात ना तेव्हा आभाळ आपल्याला मदत करतंय. होय होय, खरं आहे. पण जबाब द्यायचा कसा की लांडगा कोण आहे ते? काय नाही, आगीत हिरव्या रंगाचा लोबान टाकायचा. पर त्यानं हिरवा दूर होईल आणि त्या आभाळच जाईल. आपल्या हेर खात्यातील माणसं राज समजून जात्यात. ओम भट स्वाहा. हिरवा धूर. शिवाने विचारलेल्या प्रश्नाचं हे उत्तर तर नसेल, पण स्वराज्याच्या हेर खात्यात हिरवा धूर म्हणजे आदिलशाही फौज किंवा आदिलशाही सरदार. पण आदिलशाही सरदार तर आलाय. पण तरी बहिर्जींनी हिरवा धूर का केला? तरीही हिरवा धूर याचा अर्थ मोगल सरदार तर नाही. गोठ्यात वासरू म्हणजे आम्ही, शेतात गाय म्हणजे आऊसाहेब, गोठ्याच्या बाहेर वाघ पण कर्नूलचा.
म्हणजे सिद्धी आणि शेतात लांडगा. पण हा लांडगा आऊसाहेबांना हेच तर सुचवायचं नाही की आम्ही वेढ्यात अडकलो ही संधी साधून स्वराज्याच्या शेतात मोगल सरदार घुसलाय. मैं शाइस्ते खान अमीरुल उमरा नवाब बहादुर मिर्जा अबू तालिब शाइस्ते खान